शासनाला 2014 पासून निवेदन देतो। प्रत्येक वेळेस यांचे अधिकारी चेंज व्हायलेत। प्रत्येक वेळेस प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारण्यात यायले की बाबा आमच्या बंधाऱ्याचं काय करायचं, आमच्या पाण्याचं काय करायचं, तर त्यांचं एकच मत यायले की आम्हाला काय माहीत नाही, आम्ही नवीन आलोत। प्रत्येकजण आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करायले। ह्यावेळेस आता हे जे मुलगा मेला, हा नाव आहे गजानन आसरोबा डुकरे। ते काल जेव्हा मेला तेव्हा न पोहणारे माणसं 2 नदीला उड्या मारल्या। तर याच्यासोबत जर ते दोघं गेले असते तर याची जिम्मेदारी प्रशासन घेणार होता का? नाही, ते डायरेक्ट हातफेटाळणी करायले प्रशासनवाले। जवळपास गावातले लोक 10 वर्ष झालं परेशान आहेत। यांना सांगितलं जे बंधारे खालचे बांधलेत का ते बंधारा इनलिगल आहे, तर ते बंधारा प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही निवेदनामध्ये की ते बंधारा तोडून टाका किंवा त्यांचं लेवल कमी करा। फक्त आम्हाला अपेक्षा देऊन त्यांनी काय केलं, वरचे दरवाजे काढून टाकले आणि आमच्या मनाला फक्त शांतता दिली। याच्या पलीकडे प्रशासनानं आमच्यासोबत आतापर्यंत काहीच केलेलं नाही। 10 वर्षामध्ये फक्त त्यांचं आश्वासन एकच आहे आम्हाला, किंवा आम्ही तुम्हाला बंधारा बांधून देऊ, बंधारा बांधून देऊ। आम्हाला फंडिंग येत नाही, यांना फंडिंग कुठून येत नाही। यांच्या प्रत्येक प्रशासनाची कुठलीही गोष्ट जर चेंज करायची म्हटलं तर एका रात्रमध्ये एका दिवसामध्ये चेंज होती। फक्त गोरगरिबांचं यांना मदत करायची म्हटलं की कुठलीही गोष्ट यांच्याकडून सहाय्य होत नाही। आमचं फक्त एवढंच मत आहे की आम्हाला एक तर जागा करून द्या किंवा खालचे बंधारे बरखास्त करून टाका, दोन्हीला दोन्ही पण।